जगातील माझ्या सर्व बांधवांनो सप्रेम नमस्कार. आज मी मानव, इतिहास आणि निसर्गाचे अद्भुत कार्य याबद्दल सांगणार आहे. इतिहासात घडलेल्या प्रत्येक घटनेमागे त्या काळातील परिस्थिती, वातावरण, बुद्धिमत्ता आणि उपलब्ध साधनसामग्री कारणीभूत होती. म्हणूनच आज आपण भूतकाळाकडे पाहताना हे लक्षात घ्यायला हवे की तेव्हा जे घडले ते त्या काळाच्या वातावरण आणि समजुतीनुसार घडले आणि ते योग्यच होते. आज जे आपण करीत आहोत कदाचित ते आपणास योग्य वाटते, पण तेच काही दशकानंतर पुढील पिढी अयोग्य ठरू शकते. त्यामुळे इतिहासावरून अखंड वाद निर्माण करून जीवन व्यर्थ घालवणे शहाणपणाचे नाही. पूर्ण आयुष्य त्याच चर्चेसाठी खर्च करू नये, कारण आता त्या गोष्टी कशाही प्रकारे दुरुस्त केल्या जात नाही. शिवाय तशा चर्चेमुळे स्वतःची, समाजाची किंवा राष्ट्राची प्रगती होत नाही. उलट स्वतःचा अमूल्य वेळ, अमूल्य ऊर्जा आणि अमूल्य आयुष्य वाया जाते. म्हणून त्यातील चांगल्या गोष्टीचा अवलंब करून आजच्या काळात आपण काय करू शकतो, समाजासाठी काय योगदान देतो, हाच खरा प्रश्न आहे. यासाठी प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. मानव सतत उत्क्रांत होत आहे, म्हणजे उत्क्रांतीनुसार मानवामध्ये बदल होत असतात. प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या प्रवासात मानवाने ज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगतीची अनेक शिखरे गाठली आहेत. आज त्याला जगातील प्रत्येक नागरिक आपला सख्खा बांधव असल्याची जाण झाली आहे. त्यामुळे त्याला भूतकाळातील काही गोष्टीबद्दल पश्चाताप वाटतो, वाईट वाटते. विज्ञानाने ही वास्तविकता स्पष्ट करून दिली तरीही मानवामध्ये संघर्ष सुरू आहे. हे दुर्दैवी वास्तव आहे. कोणत्याही वादविवादामुळे कधीही काहीही निष्पन्न होत नाही. उलट मानवी मूल्याचे नुकसान होते. म्हणून आपसात गैरसमज, वाद किंवा संघर्ष न करता सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने सर्वांसाठी एक समान ध्येय किंवा कार्य करणे हाच खरा एकमेव उपाय आहे. इतिहास व विज्ञान जसे महत्त्वाचे तसेच निसर्गाचे सुद्धा योगदानही अद्वितीय आहे. निसर्गाच्या अद्भुत कार्याकडे पाहिल्यास म्हणजे जे निर्माण केले ते आपल्याला प्रत्येक क्षणी महा आश्चर्य आहे. जसे की एका सूक्ष्म अंड्यातून वेगवेगळ्या सजीवाचा जन्म होतो. एकाच जमिनीत वेगवेगळ्या बियापासून विविध प्रकारची झाडे, फुले, फळे निर्माण होतात. प्राणवायूशिवाय जीवनाची कल्पना अशक्य आहे.
तसेच काही जीव शरीराच्या छोट्या तुकड्यातून पुन्हा तसाच नवा जीव निर्माण करतात. शेकडो हजारो वर्षे जगणारे वृक्ष आजही पृथ्वीवर उभे आहेत. 100 फूट उंच झाडाच्या टोकापर्यंत पाणी पोचते ही निसर्ग कृती अद्वितीय आहे. प्रकाश, हवा, पाणी, अन्न या मूलभूत घटकाशिवाय जीवन शक्यच नाही. म्हणून या सर्व गोष्टीचा अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. निसर्गाने केलेल्या या निर्मिती आश्चर्यकारक आहेत. त्यामुळे इतिहासातून काही चांगल्या गोष्टीचा अवलंब करून, शिकून, विज्ञानाचे ज्ञान वापरून आणि निसर्गाशी एकात्म राहूनच आपण मानवतेचा खरा मार्ग शोधू शकतो. आपसात वाद न करता परस्परांना जोडत एकत्र येऊन सामूहिक हितासाठी कार्य करणे हेच मानवजातीचे सर्वोच्च कर्तव्य आहे. धन्यवाद.